25 मिनिटात पूर्ण झाला पाहिजे. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. विजय स्ट्राईक एंडला असेल, नॉन स्ट्राईकला असेल बाळकृष्ण, गोलंदाजी मार्कवर वासू, इकॉनॉमिकला गोलंदाज वासू. राईट आर्म ओव्हर, थोडासा कमी गतीने हाताळला होता. फॉलो केलं गेलं चेंडूला. फॉलो करताना मात्र बॅटची एज लागून चेंडू शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रात जाऊन अनंतच्या माध्यमातून अडवला जाईल. तोवर एकदा पूर्ण केली जाते. सुरुवात चांगली आहे. मोरी संघाची गेल्या वर्षी दाखल झाला होता पण काही कारणास्तव मात्र पुन्हा एकदा बाहेर गेला या मंडळातून. पुन्हा एकदा आत आलाय आणि पाहूया आत आल्यानंतर आज त्यांचा खेळ कसा असेल. नाश्त्याची व्यवस्था व्हीआयपी डाईकच्या मागे सुरू आहे. मी खारेगाव मास्टर संघाचं स्वागत करतोय आणि विनंती करतोय की नाश्त्याचा आनंद घेण्यासाठी व्हीआयपी डायच्या मागे जायचं. खूप चांगला लोअर फुलचा चेंडू होता. दिशा देण्याचं काम केलं. चेंडूला मिडमच्या क्षेत्रात वळवलं. एकदा पूर्ण केली जाईल. खूप चांगला गेम प्ले मोरी संघाला पाहायला मिळतोय कारण अनुभव प्राप्त करतायत या खेळपट्टीचा, राई संघाच्या गोलंदाजीचा, राई संघाच्या क्षेत्ररक्षणाचा अनुभव प्राप्त करतात आणि एक चांगला खेळ दाखवतायत मोरी संघ. 2 चेंडू पूर्ण झाले, धावसंख्या झाले 2. तिसरा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट वासू. ओव्हरपीच चेंडू तर व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. चेंडू मात्र अडवला जाईल. गणेशच्या माध्यमातून 2 ओव्हर एकदा पूर्ण केली जाते. आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत. 3 चेंडूमध्ये 3 धावा पूर्ण केल्या जातात. वासूच्या इकॉनॉमीचा विचार केला की जवळपास 5 ते 6 ची इकॉनॉमी असते प्रत्येक स्पर्धेमध्ये वासूची. म्हणून काय एक लकी चार्म, एक चांगली सुरुवात करून देणारा गोलंदाज म्हणून वासूला ओळखलं. आतापर्यंत 6 ची इकॉनॉमी एकंदरीत 9 स्पर्धामध्ये वासूची पाहायला मिळाले. षटक गुल्लन चेंडू होता ऑफस्टमच्या हलकासा बाहेर. यावेळेस मात्र शरीरापासून दुरून खेळण्याचा प्रयत्न मात्र अंगलट आलेला आहे. चौथा चेंडू निर्धाव फेकला जातोय. 4 चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या झाली बिनबाद 3. पाटील मास्टर मोरी या संघाची. फुलरचा चेंडू होता. ज्युसी फुलटॉस होता. व्यवस्थित फायदा उचलता आला आणि या संधी तुम्हाला वारंवार मिळणार नाही. मिळेल त्या संधीचा वापर केला गेला पाहिजे कारण या चेंडूवर जर तुम्ही व्यवस्थित फटका लगावला असता, गॅप शोधला असता, इनपुटच्या वरून खेळला असता तर कदाचित तुम्हाला 4 धावा मिळू शकल्या असत्या. कारण पॉवर प्ले षटक आणि पॉवर प्लेच्या या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. लॉंग ऑन आणि मिड विकेट जर तुमच्याकडे संधी होती. 4 क्षेत्ररक्षक सजवले गेले ते म्हणजेच ऑफ साईडला, 5 क्षेत्ररक्षक ऑन साईडला. जागावून खेळण्याचा प्रयत्न खूप चांगला फॉलो केला गेला वासूकडून. फलंदाज मात्र बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. धावचीची संधी आणि यावेळेस मात्र बाद होऊन परतावा लागेल बाळकृष्णरा. पहिल्या विकेटचं पतन येते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 5. षटक संपते. पहिल्या षटकात समाप्तीने धावसंख्या झाले 5. खारेगाव मास्टर संघ आलेला त्यांचा मी हार्दिक स्वागत करतोय. मनोज भगत रजा घेत आहेत. आवर्जून उपस्थित होते तर दुपारच्या सत्रात येतील. चला विनंती करतोय खारेगाव मास्टर संघाने नाश्त्याचा आस्वाद करण्यासाठी चल 5 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. मी वारंवार तुम्हाला वेळेबद्दल दखल देईन कारण आम्हाला देखील आज सर्व सामने 5-5 षटकांचे खेळवायचे आहेत. आम्ही मात्र इकडे 6:30 वाजेपर्यंत तुम्ही 2 षटकांचे सामने खेळवा किंवा 5 षटकांचे सामने खेळवा. आम्हाला तर संध्याकाळच्या 17 समालोचन करायचे आहे. दोन्ही एंडने खेळायचं म्हणजे तुम्हाला 25 मिनिटं देतोय. जर एका एंडकडून खेळत 30 मिनिटं दिले गेले. चला 30 मिनिटं तुम्हाला देतोय. 5 मिनिटं तुम्हाला इनिंग ब्रेक म्हणजे 1 तास 5 मिनिटांमध्ये तुम्हाला एक सामना कंप्लीट करायचा आहे अशी सूचना तुम्हाला करण्यात येईल. प्लीज फील्ड सेटअप करता तुम्ही पहिलाच मनापासून निर्णय करा की आम्हाला पुढल्या षटकामध्ये कसं तुम्हाला क्षेत्राशी सजवायचं आहे. पंचाने देखील प्रत्येक षटकानंतर वेळोवेळी दखल द्यायची. मनोज घोडेकर टायमर तुम्ही लावलं असेलच तर नक्कीच प्रत्येक षटकानंतर तुम्ही कर्णधारांना टायमरबद्दल सूचना करायची आहे. दोन्ही एंडने खेळण्याची संधी प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्हाला मिळाली नव्हती. पहिल्यांदाच तुम्हाला संधी मिळते. त्या संधीचा व्यवस्थित वापर करा. हवेचा ओघ ज्या दिशेने आहे त्या दिशेचा वापर करा. आता पाहायचं आहे फलंदाजी करणारा संघ हा अव्वल ठरतो या स्पर्धेमध्ये की गोलंदाजी करणारा संघ. मला तर वाटतंय की 60-40 असेल. फलंदाजी करणारा संघ मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून थोडासा ॲडव्हान्टेज प्राप्त करू शकेल. नवीन फलंदाज जातो हेमंत जो एक चांगले समालोचक आहेत. कामण गावाचा एक उत्कृष्ट, कामण परिसराचा एक उत्कृष्ट आवाज आहे. गेल्या कित्येक वर्षापासून जवळपास 10 वर्षांपासून खूप चांगलं समालोचन ठाणे परिसरात करतायत. खूप चांगलं समालोचन चिंचोटी नागले ते भिवंडी परिसरात करतायत. तर आज मात्र फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते आहेत उजव्या हाताचे फलंदाज आहेत. राईट हँडेड बॅट्समन हेमंत पाटील. स्ट्राईक एंडला असेल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल तो म्हणजेच विजय. स्ट्राईकला हेमंत आहे. गोलंदाजी मार्कवर अमित.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक सदानंदला चेंडू चकवतोय. दरम्यानच्या कालावधीत एकदा पूर्ण केली जाईल. एक झेल होऊ शकला असता. हेमंत पटेल यांना मात्र चेतावणी दिली जाते. अमितच्या माध्यमातून हा एक एज लागून चेंडू यष्टीरक्षकाच्या जवळपास 5 फुटांवर जाऊन लँड झालाय. म्हणूनच एक धाव पूर्ण करता आले. धावसंख्या या एका धावेच्या मदतीने पुढे सरकले. धावसंख्या झाली आहे 6 धावा. अमित पुन्हा एकदा सज्ज होते. पंचांची डावीकडून स्ट्राईकवर बॅट्समन असेल विजय. शफल होऊन करण्याचा प्रयत्न मात्र यावेळेस लेग स्टिकचा वेध घेतला जातोय. त्रिपाळचीच्या स्वरूपात बाद होऊन परतावा लागेल विजयला. एक सोपा फुलटॉस होता पण विकेट नंबर 2 ऑन 6. कम ऑन डीजे. ते दीपक नॉनस्टेकेटला असेल तर म्हणजेच हेमंत. धावसंख्या झाले 6 धावा. गडीबाज झाले 2. यावेळेस मात्र राई संघाने खूप चांगला आत्मविश्वासपूर्ण खेळी कामोनच्या स्पर्धेत केली होती आणि त्याच खेळीला या पोमन स्पर्धेच्या माध्यमातून पुढे ठेवण्याचा यावेळेस नडुका निश्चय करून आलेले आहे. चांगली गोलंदाजी निर्णय जो चांगला स्वीकारला गेला होता गोलंदाजी करण्याचा नाणेफेक जिंकून तो आतापर्यंत योग्य असा ठरवला जातो. प्लीज 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 जास्त वेळ नको घेऊ प्लीज विनंती करतोय. कर्णधाराने फक्त व्यवस्थित लक्ष द्यायचंय. 10 डोकी चालली तर मात्र नक्कीच उशीर होऊ शकेल. धावसंख्या 6 झाले. गडीबाज झाले 2. डोंगरीपाडा मास्टर संघ हार्दिक स्वागत. आज नाश्ताचा आस्वाद घेण्यासाठी व्हीआयपी टॅक्सचे मागे जायचे प्लीज. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न चेंडू होते तो म्हणजे शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये कुठला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला नव्हता. दीप मधून क्षेत्ररक्षक येईपर्यंत वाऱ्याच्या वेगाने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. पनामा कॅप धारण करून दीपक आलाय आणि खूप चांगल्या पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट. हेमंत पाटील यांच्याबद्दल नो डाऊट खूप वेगाने धाव घेतात ते पण तितकीच चांगली साथ आता दीपक देतोय हेमंतला. धावसंख्या झाली ती म्हणजेच 8 धावा. गडीबाज झाले 2. या मैदानात विचार केला तर 45 ते 50 धावा कमीत कमी 45 ते 50 धावा व्हायला हव्यात कारण या मैदानावर षटकारांची आतिषबाजी होऊ शकते. खूप चांगला फटका कव्हरच्या दिशेने खूप चांगल्या रीतीने लेव्हिट केलं. कॅपिटलाइज केलं. इम्प्रोव्हाइज केलं. चेंडूला वळला ती डीपमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू अडवेपर्यंत 2 धावा पूर्ण केला. डायरेक्ट हिट आहे. संधी आहे तिसरी धाव घेण्याची. पाहूया तिसरी धाव पूर्ण होईल का. हेमंत वाराच्या वेगाने धावतायत. 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 पुढे सरकून 11 आकड्यावर जाऊन पोहोचते. आता कुठेतरी दुहेरी आकडा घातला जातोय. स्वतःवर विश्वास ठेवून कुठलंही कार्य केलं तर जवळपास तर तुम्हाला विजयश्री नक्कीच मिळू शकेल. आदरणीय सन्माननीय श्रीयुत प्रेमनाथ पाटील खजिनदार आग्रे कोळी सरपंच मंडळ त्यांचं हार्दिक स्वागत आहे. व्हीआयपी डायसवर स्थानापन्न व्हायचं आहे विनंती असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आम्ही देतोय. थोडासा मागणा ठरतोय. पहिल्या चेंडूवर 1 धाव. दुसऱ्या चेंडूवर विकेट. त्यानंतर 2 धावा. त्यानंतर 3 धावा. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न चेंडू होते पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 1च धाव मिळेल. 1 धावाच्या मध्ये धावफलक पुढे सरकेल. 12 धावा 12 रन्स. आदरणीय सन्माननीय श्री प्रेमनाथजी पाटील यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. व्हीआयपी डायसवर स्थानापन्न व्हायचं आहे आणि नाश्त्याचा आस्वाद घेतला नसेल तर प्लीज नाश्त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. धावसंख्या झाले ती म्हणजे 12. नंतर यापुढील सामना असेल तर म्हणजे डोंगरीपाडा मास्टर्स विरुद्ध खारीगाव मास्टर्स. हो पिच होता व्यवस्थित एलिव्हेट करू शकले नाही. चेंडू होते तो म्हणजे स्क्वेअर क्षेत्रामध्ये डीप मधून क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीने होते कारण तिकडे एक अव्वल दर्जा क्षेत्ररक्षक आहे तर म्हणजेच भूषण. धावसंख्या 1 पुढे सरकले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 2 गडीबाद 13. पाटील मास्टर्स मोरी. कमॉन हर्ष. तुझा मानाचा मान घेऊन येतान बंद या कारले डोंगराव वार घुमे अंगान गो तुझे संगान उमर उरवतान देवलाव तुझे नावानी नाव डुलते दर्यान सागरान ग दर्यान सागरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान. थँक्यू. मी
मी सर्व संघांना विनंती करतोय, स्पर्धा शुल्क 500 रुपयाचा जमा करायचं आहे आयोजकांकडे. जे संघ आज खेळायला येणार आहेत त्या सर्वांनी 500 रुपये जे स्पर्धा शुल्क आहे ते स्पर्धा शुल्क प्लीज जमा करायचं आहे आमच्या आयोजकांकडे. कारण जे नियम आहेत त्या नियमांना अनुसरून तुम्ही खेळलात तर नक्कीच आयोजकांना देखील तितकंच सहकार्य होणार आहेत. स्पर्धा शुल्क जमा करून खेळायचं आहे प्लीज. चला, यापुढील षटक हाताळलं ते म्हणजे आनंद. गोलंदाजी मार्कवर आनंद येतो. धावसंख्या 13 झालेली आहे. हा पहिला डाव संपल्यानंतर मी विनंती करतो डोंगरीपाडा मास्टर संघाच्या कर्णधाराला तसेच खारेगाव मास्टर संघाच्या कर्णधाराला नाणेफेकीसाठी यायचंय. पहिला डाव संपल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचंय डोंगरीपाडा मास्टर्स, नाणेफेकीसाठी यायचंय खारेगाव मास्टर्स. नवीन गोलंदाज अनंत आलाय. स्ट्राईकवर बॅट्समन असेल. स्ट्राईकवर आला तर म्हणजेच दीपक, नॉन स्ट्राईकला असेल तर म्हणजेच हेमंत. चला प्लीज घाई करा विनंती असेल. अनंत राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकवर दीपक आहे. षडबलाईन चेंडू होता. फुटवर्कचा अभाव जाणवलाय. फुटवर्क व्हायला हवं होतं. चेंडू आउटसाइड ऑफ स्टिक होता पण मात्र जागेवर खेळून फलंदाजी करण्याचा प्रयत्न मात्र फसला जातोय. फुटवर्क चांगला असायला हवं. चेंडू कधी रिलीज होतो ते पाहायला हवं. चेंडूचा टप्पा पाहायला हवा आणि त्यानंतर चेंडू वळतोय किती, कुठल्या दिशेने, हे सर्व अभ्यास मनामध्ये करायला हवा. पण मात्र यावेळेस फुटवर्कचा अभाव जाणवला. दीपकच्या माध्यमातून धावसंख्या थांबले 13 वर. पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून गोलंदाज आनंद सज्ज होते दीपकसाठी. फुलंदाजा चेंडू होता. डावा यष्टीचा हलकासा बाहेर. वेट फॉर अंपायर सिग्नल अँड इट इज डेफिनेटली वाईड. पंचांच्या माध्यमातून वाईडचा इशारा येतोय. धावसंख्या एकने पुढे सरकेल. धावसंख्या झाले 14. आमची टेक्निकल टीम, आमची ऑफिशियल मॅच ऑफिशियल असतील परशुराम पाटील टिवरी, त्यानंतर मनोज घोडेकर स्क्वेअर लेग पंचायत मलाड. खोलवर टिपाचा चेंडू होता. पुन्हा एकदा फॉरवर्ड ग्लान्स करण्याचा प्रयत्न फसतोय. लेग बाईज एकदा वाढवली जाईल. एकदा अंतर. धावसंख्या झाले 15 आणि आमचे स्कोरिंगच्या माध्यमातून डिजिटल स्कोर आहे धनंजय मांगेला. त्यानंतर लाईव्ह स्ट्रीमिंग पार्टनर असतील SJ ब्रदर्स आणि मी मनीष पाटील समालोचक तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. स्ट्राईकवर असतील हेमंत पाटील. आनंदच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. धावसंख्या झाले 15. फुलंदाजी चेंडू होता. व्यवस्थित कनेक्ट करू शकले नाही. प्रयत्न चांगला होता फाईन लेगच्या क्षेत्रात चेंडू लगावण्याचा पण मात्र बॅट मिडल ऑफ द बॅट होणं सर्वात महत्वाचं. बॅटच्या टोला चेंडू लागतोय म्हणूनच काय चेंडू जास्त लांबवर जाऊ शकला नाही. धावसंख्या झाले 2 गडी बाद 16. या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी मात्र धावफलक चालता ठेवण्याचं काम केलंय. एक चांगली भागीदारी रचवली जाते आणि जेव्हा चांगली भागीदारी रचवली जाईल, एक चांगला अनुभव प्राप्त केला जाईल या मैदानाचा, तर मात्र धावांना आकार येऊ शकेल. धावा मात्र पुढे जाऊ शकेल. पण धावा यायला हव्यात कारण तर एकंदरीत या डावामध्ये एकही चौकार आतापर्यंत आला नाहीये. चौकार षटकार यायला हवा. षटकार चेंडू पुलचा चांगला फटका तिकडे मिडविकेट क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगलं क्षेत्र निवडलं होतं पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. भूषण मात्र एक चांगला गतिरोधक बनतोय हेमंतसाठी दीपकसाठी आणि झेलचीच्या रूपात बाद होईल फलंदाज दीपक. जय खंडोबा मास्टर ट्रॉफी फक्त नावच आहे काफी. जय खंडोबा मास्टर ट्रॉफी फक्त नावच आहे काफी. फोटो धिंगाणा मैदानाला, फोटो धिंगाणा मैदानाला. रोहितच्या नावाचा दर्रारा चालतय पालघर जिल्ह्याला. रोहितच्या नावाचा दर्रारा चालतय पालघर जिल्ह्याला. थँक्यू हर्ष. एक चांगलं क्रेज झालंय म्हणजे गाडी बनवायचं. खूप चांगल्या पद्धतीने जवळपास चिंचोटी ते भिवंडी परिसरात गाडी बनवली जात आहेत. म्हणजे काय संघाची गाणी बनवली जाते, आयोजकांची गाणी बनवली जात आहे, तसेच कुठला चांगला खेळाडू असेल खेळाडूची गाणी बनवली जात आहेत. एक चांगला क्रेज आहे. एक चांगला ग्रॅमर देखील आलेला आहे टेनिस विश्वाला. खूप चांगल्या खेळाडूंना एक चांगलं मानधन मिळते टेनिस क्रिकेटमधून. खूप चांगली प्रसिद्धी मिळते टेनिस क्रिकेटमधून. एक चांगले सुखीचे दिवस टेनिस क्रिकेटसाठी. पुन्हा एकदा एक चुकीचा फटका पण तितकंच गचा. क्षेत्ररक्षण एकदा पूर्ण करून हेमंत पाटीलचा दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि अशा रीतीने धावची चिरपात परतावा लागेल फलंदाज महेशला. एक धाव करून बाद देतो. धावसंख्या झाले आतापर्यंत 17. गडी बाद झाले 4. चषकाचा मान देऊया या दिवसाचा. स्वप्न स्मृती या चषकाचा मान देऊया या दिवसाचा. हात जोडून गाव देवी आईला, हात जोडून गाव देवी आईला. रोहितच्या नावाचा दर्रारा चालतय पालघर जिल्ह्याला. रोहितच्या नावाचा दर्रारा चालतय पालघर जिल्ह्याला. रोहितच्या नावाचा दर्रारा
त्याच्या Thank you. नावाचा दरारा. आणि 15 तारखेला संध्याकाळी 5 वाजता शोकसभेचं आयोजन केले गेले. राई संघाला तसेच मोरी संघाला विनंती असेल जास्तीत जास्त संख्येने आचोळे येथे कैलासवासी अरुण पाटील यांच्या निवासस्थानी जमायचं आहे. सर्व संघाला विनंती असेल, पण आवर्जून सामना सुरू आहे तो म्हणजेच राई आणि मोरी संघाचा. तर कैलासवासी अरुण पाटील यांना श्रद्धांजली देण्यासाठी शोकसभेचं नियोजन केलं गेलेलं आहे. रविवार 15 मार्च 2020 सायंकाळी 5 वाजता. यावेळेस बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून जातो यष्टीक्षका मागे, चेंडू अडवला जाईल तोवर मात्र एकच धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 22च्या मधून एक अवंतर धाव संख्या एक पुढे सरकून 18 वर जाऊन पोहोचते. षटक संपते तिसरं. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते म्हणजे 4 गडी बाद 18 धावा. पाटील मास्टर्स मोरी. थँक्यू. 3 षटकं संपली आहेत. धावसंख्या झाली आहे पाटील मास्टर्स मोरी संघाची 4 गडी बाद 18. जर याच धावकतने खेळले तर मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच जवळपास 30-35 कदाचित ते धावा कमी होऊ शकतील. तीन षटकांचा धावसंख्या झाली ती म्हणजेच 4 गडी बाद 18. नवीन गोलंदाज अरुण येतोय. पंचांच्या डावीकडून स्ट्राईकवर बॅट्समन असतील हेमंत आणि नॉन स्ट्राईकला असेल गणेश. 6व्या क्रमांकावर गणेश स्ट्राईकला गणेश आहे आणि नॉन स्ट्राईकला असेल हेमंत. पाहायचं यावेळेस 18 धावा झालेल्या आतापर्यंत. 3 षटकं संपली आहेत. 2 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल, कारण जवळपास 20 ते 25 धावा यायला हव्यात. शॉट ऑफ लाईन चेंडू असेल, नक्कीच उजव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेर असल्या कारणाने पंचाच्या माध्यमातून अवंत धावेच्या इशारा तो एकदा वाढवली जाईल. धावसंख्या 19 जाईल. आतापर्यंत 16 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. 14 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक असेल हा डाव कंप्लीट करण्यासाठी, कारण 30 मिनिटांमध्ये तुम्हाला एक डाव पूर्ण करावा लागेल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 19 धावा. शॉट ऑफ लेंथ पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप, नियंत्रण रेषेच्या बाहेर, पंचांच्या माध्यमातून निरीक्षण आणि एक धाव अवांतर वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या झाले 20. आतापर्यंत एकही लिगल डिलिव्हरी या 4थ्या षटकाची टाकली गेली नाहीये. अरुणच्या माध्यमातून दोन्ही चेंडू हे यावेळेस अवांतर हाताळले गेलेले आहेत. धावसंख्या झाले 4 गडी बाद 20. पुन्हा एकदा स्टेपाडून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अलॉंग द कार्पेट वळवला जातोय तर म्हणजेच मिड विकेट क्षेत्रामध्ये गणेशच्या माध्यमातून चेंडू अडवला जाईल. तिथपर्यंत 2 धावा वाऱ्याच्या वेगाने पूर्ण केल्या जातात. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट आणि क्रिकेटचा समालोचनाच्या माध्यमातून चांगला अनुभव असलेला हेमंत पाटील मात्र यावेळेस खेळपट्टीवर तग धरून खेळी करतात. अप्रतिम दर्जाचं क्रिकेट हेमंत पाटील यांच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती म्हणजेच 22. ओपीचिता विषयपणे खेळ, चेंडूला वळले लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केले जाईल. चांगलं क्षेत्राच्या निभाच्या माध्यमातून धावचीची संधी आहे आणि अशा रीतीने मात्र हेमंत यांना परतावं लागेल. धावचीच्या सुरुवात विकेटचं पतन. धावसंख्या झाली ती म्हणजेच 23. अजूनही विनंती असेल की नाश्त्याचं कोणी शिल्लक असेल तर प्लीज आमच्या व्हीआयपी डायच्या मागे जाऊन नाश्त्याचा आस्वाद घ्यायचा. डोंगरीपाडा संघाला विनंती असेल, खारेगाव मास्टर संघाला विनंती असेल, एकंदरीत जे प्रेक्षक या मैदानावर उपस्थित आहे त्या सर्व प्रेक्षकांना विनंती असेल, तसेच मान्यवर देखील विनंती असेल मान्यवरांना की प्लीज नाश्त्याचा आस्वाद करायचा असेल तर व्हीआयपी डायच्या मागे जाऊन नाश्त्याचा आस्वाद करून घ्यायचा आहे. आज जवळपास 8 संघ खेळणार आहेत आणि प्रवीण भगत जे क्रिकेटचे खूप सारे चाहते आहेत आणि फिटनेसमुळे मात्र क्रिकेटपासून अलिप्त आहेत. नक्कीच त्यांना खेळताना पाहण्याची आमची इच्छा आहे. खेळतील, कदाचित भविष्यात खेळतील. फुलवालाचा चेंडू होता, चेंडू व्यवस्थित कनेक्ट करू शकला नाही. इम्प्रोव्हायझेशनचा अभाव. एकदा पूर्ण केलेला दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता आणि यावेळेस एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 24 धावा, 24 रन्स.
एकंदरीत या षटकातले 3 चेंडू फेकून झालेत. अजूनही 9 चेंडूचा काही शिल्लक आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 24. पाहूया या 9 चेंडूमध्ये 45 ते 50 धावांचा जो टप्पा आहे तो पार करेल का पाटील मास्टर्स मोरी. अरुण राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र खूप चांगला चेंडू हाताळला गेला होता. यावेळेस मात्र संधी होती आणि बाद होऊन परतावं लागेल फलंदाज गणेशला. गणेश बाद होतोय. धावसंख्या 24 असताना 25. आठव्या क्रमांकावर प्रवीण येतोय. 6 विकेटचा पतन झालाय. धावसंख्या झाली ती म्हणजे 24 धावा. अजूनही 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्यासाठी 35 ते 40 विकेटातील फलंदाज प्रवीणला आमंत्रित करण्यात आलेला आहे. पाहूया या 8 चेंडूचा परिपूर्ण समाचार घेईल का, कारण या 8 चेंडूवर कमीत कमी 20 ते 25 धावा येणं गरजेचं असेल, कारण मोरी संघ हा नव्याने इकडे दाखल झालेला आहे आणि गेल्या स्पर्धेचा उपविजेता संघ आहे तर म्हणजेच राई, म्हणजेच आत्मविश्वास थोडासा जास्त असेल राई संघाकडे, कारण या मंडळाचा 3 वर्षाचा एक मोठा दांडगा अनुभव राई संघाकडे आहे. तर पाहायचंय यावेळेस नव्याने दाखल झालेल्या मोरी संघांकडे ती कॅपॅसिटी आहे का, ती कुवत आहे का की या सामन्यामध्ये 45 ते 50 धावा पूर्ण करू शकेल. धावसंख्या आतापर्यंत 24 झालेत. 8 चेंडू शिल्लक आहे. या पुढील 8 चेंडूवर कसा खेळ असेल मोरी संघाचा ते पाहणं गरजेचं असेल, कारण पहिल्यांदाच पोमण मास्टर स्पर्धेमध्ये त्यांना संधी मिळाली. त्या संधीचा योग्य तो वापर करेल का ते पाहायचंय. अरुण राईट आर्म वर द विकेट. स्ट्राईकवर असं बॅट्समन असेल तर म्हणजेच प्रवीण. खूपच चांगला फटका लगावण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निघून जातो तो म्हणजे थर्डमॅन क्षेत्रामध्ये नदीमध्ये क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय धनेश्वर. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांवर समाधान व्यक्त केलं जाते. धावसंख्या दोन्ही पुढे सरकून आकडा गाठते 26 धावा. 26 रन्स. आतापर्यंत पाहायचं झालं तर धावांना आकार देण्याचा प्रयत्न चांगला आहे. प्रयत्न प्रामाणिक असण्याऐवजी आता प्रोडक्टिव्ह असायला हवे, जास्तीत जास्त धावा देणारे असायला हवेत, कारण आता मात्र कमी वेळ शिल्लक आहे मोरी संघाकडे हा डाव फलंदाजी करण्यासाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कव्हरच्या क्षेत्रात. गणेश चेंडू अडवतोय, खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतोय. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या एक नाही पुढे सरकेल. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 6 गडी बाद 27 धावा. पाटील मास्टर्स मोरी. विनंती असेल या षटकानंतर खारेगाव मास्टर संघाच्या कर्णधारांनी यायचंय, तसेच डोंगरीपाडा मास्टर संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी आमच्या VIP डायच्या समोर यायचंय. घेऊया छोटीशी विश्रांती, देऊया डीजेला संधी. कमन डीजे. आई तुझं देऊळ साजतंय, फुलाले डोंगरान ग, फुलाले डोंगरान. पालखीला नाचून फुलाले उडवून पैताचे मैयान ग, पैताचे मैयान. ग आई तुझं देऊळ साजतंय, फुलाले डोंगरान ग, फुलाले डोंगरान. पालखीला नाचून फुलाले उडवून पैताचे मैयान ग, पैताचे मैयान. थँक्यू हर्ष. चला प्लीज शेवटचे षटक असेल. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही वेळाबद्दल सहकार्य केलं त्याबद्दल खरंच आम्ही आभारी आहोत, कारण आतापर्यंत 23 मिनिटं झालेत आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सहकार्य केलेलं आहे. इतर सर्व संघांकडून अशीच सहकार्याची अपेक्षा असेल. सर्व सामने व्यवस्थित वेळेत पूर्ण व्हावेत अशी इच्छा आमची आहे, अशी इच्छा आयोजकांची आहे, अशीच इच्छा पदाधिकाऱ्यांची आहे आग्रह समाज मंडळाच्या. नवीन गोलंदाजी मार्कवर भीमराव येतोय. आमच्या VIP डायस एंड कडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. सर्व संघ जे इकडे खेळायला येणार आहेत त्या सर्व संघांना विनंती असेल, पहिलं षटक हे VIP डायस एंड कडूनच होईल या सूचनेची दखल घ्यायची. पहिलं षटक कुठल्याही डावाचं पहिलं षटक हे VIP डायस एंड कडूनच होईल. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच प्रवीण, नॉन स्ट्राईकला बॅट्समन असेल भूषण. 7व्या आणि 8व्या क्रमांकाची जोडी म्हणजेच काय टेल एंडर्स आहेत आणि टेल एंडर्स असताना मात्र आता नाईट वॉचमॅनच्या भूमिकेत आपल्याला प्रवीण पाहायला मिळतोय. पाहूया या महत्वपूर्ण घडीला, या नाजूक घडीला बोरी संघासाठी चांगली फलंदाजी दाखवेल का फलंदाज प्रवीण. गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज भीमराव. राईट आर्म ओव्हर द विकेट. 6 टू गो.
षडबलाईन चेंडू पुलचा चांगला फटका अमित आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षणाची अपेक्षा, अमितला चकवतोय, चेंडू निघून जातोय सीमारेषा पार, खणखणीत चौकार. धावसंख्या झाले 31 धावा. आता मात्र गिअर चेंज केला, या डावातला पहिला चौकार प्रेक्षकांना अनुभूती देऊन जातोय, एक चांगली अनुभूती देऊन जातोय. पाहूया यावेळेस या चौकाराला षटकारामध्ये पुढील चेंडूवर कन्वर्ट करू शकतील का. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू होते काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये, चेंडू भूषण अडवेल तो मात्र एकदा पूर्ण केलं जातं. फेकी मात्र अचूक येण्याची अपेक्षा होती, पण फेकी मात्र थोडीशी लूज होते. या 2 धावा पूर्ण केल्या जातील. धावसंख्या दोन्ही पुढे सरकून 33 या आकड्यावर पोहोचते. आता मात्र प्रत्येक चेंडूवर दुहेरी चौकार षटकार मारण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मोरी संघाचा पाहायला मिळतोय. कारण आपला संघ जरी नवीन असला तरी देखील आमच्या संघामध्ये ती कॅपॅसिटी आहे की आम्ही जास्तीत जास्त धावा देखील बनवू शकतो. आमचे टेलेंडर फलंदाज देखील चांगली फलंदाजी करू शकता. हा आत्मविश्वास पाटील मास्टर मोरी संघाकडे पाहायला मिळते. धावसंख्या झाली 33 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिडॉनमध्ये कुठला क्षेत्ररक्षक नाहीये, डीप मधून भूषण येईपर्यंत एकदा पूर्ण केल्याचा दुसरा प्रयत्न प्रवीण डेंजर एंडला आहे. सदानंद गॅदर करतोय, पंचांकडे लक्ष वेधलं जाईल पण पंचांच्या माध्यमातून नॉट आउटचा इशारा. धावसंख्या झाले 35 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा. एकंदरीत या शेवटच्या षटकामध्ये 3 चेंडूंमध्ये 8 धावा कुठल्या आहेत. अक्षरशः चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय, कारण दबाव न घेता फलंदाजी करणारा हा मोरी संघ पाहायला मिळतोय. कारण धावचीच्या रूपात खूप सारे फलंदाज बाद झाले तरी देखील जवळपास 4 फलंदाज हे धावचीच्या रूपात बाद झालेत, पण तितकीच चांगली फलंदाजी. एक त्रिफळाचीच्या स्वरूपात बाद झालं आणि एक झेलचीच्या स्वरूपात आणि 4 धावचीच्या स्वरूपात. पण मात्र यावेळेस 8व्या क्रमांकावर येऊन विश्वास स्वतःवर ठेवून एक चांगली फलंदाजी करतोय फलंदाज प्रवीण. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वैयक्तिक खेळीपेक्षा सांघिक खेळ करणं महत्त्वाचं आहे, कारण आता संघाला गरज आहे जास्तीत जास्त धावांची. म्हणूनच ती धावांची भूक पूर्ण करण्यासाठी खूप चांगली फलंदाजी करतोय. धावसंख्या झाली आतापर्यंत 35 धावा, 35 रन्स. अजूनही या डावातले 3 चेंडू शिल्लक आहेत. लास्ट 3 बॉल्स ऑफ फर्स्ट इनिंग. भीमराव गोलंदाजी मार्कवर असेल, राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राईकवर बॅट्समन असेल प्रवीण. धावसंख्या झाले पाटील मास्टर मोरी संघाची 35. षडबलाईन चेंडू होता, भीमराव मात्र झेल घेण्यासाठी जातोय आणि यावेळेस मात्र थोडीशी चुकी होते आणि या 2 धावा नक्कीच वाढवल्या जातील मोरी संघाच्या धाव फलकामध्ये. धावसंख्या 37 झालेली आहे, 2 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 37. हा झेल घेणं सर्वात गरजेचं होतं, कारण एक 35चा खेळाडू आउट होऊ शकला असता आणि कदाचित धावांना आळा बसू शकला असेल या पुढील 2 चेंडूवर. पण अजूनही अपेक्षा आहे षटकाराची, कारण प्रवीणच्या माध्यमातून खूप चांगल्या धावा येत आहेत. कारण प्रवीणने आतापर्यंत सामना केलाय 6 चेंडूचा आणि स्वतःच्या वैयक्तिक धावा बनवल्या आहेत 13 आणि संघाची सांघिक धावसंख्या झालेली आहे 37 धावा, 37. भीमराव राईट आर्म ओव्हर द विकेट प्रवीणसाठी. षडबलाईन चेंडू होता आणि यावेळेस मात्र चेंडू निघून जाईल फाईन लेग, सीमारेषा पार. प्रेक्षकांचं अभिवादन करण्यासाठी खणखणीत षटकार. या स्पर्धेतला पहिला षटकार अप्रतिम फलंदाजी प्रवीणची आणि खरंच धावसंख्या झाली 43 धावा, 43 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 6 विकेट पाटील मास्टर्स मोरी. यावेळेस मोठा फटका येतो, चेंडू होतो म्हणजे लॉंग ऑफच्या क्षेत्रात एकदा पूर्ण केले जाईल. चेंडू अडवतोय आनंद, एकदा पूर्ण करून दुसऱ्या धावाचा प्रयत्न, धावचीची संधी आहे पण यावेळेस मात्र गॅदर चुकला जाते. 2 धावा पूर्ण केला, तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल की नाही पाहिजे. यावेळेस मात्र फेकी अचूक व्हायला हवी, फेकी कॅज्युअल आहे आणि या 3 धावा पूर्ण होतात का नाही, 2 धावा पूर्ण झाल्यात आणि धावचीच्या रूपात बाद होऊन परतावं लागेल. 3 धावा पूर्ण होऊ शकल्या असत्या जर व्यवस्थित लक्ष दिलं असतं तर. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतोय 45 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 46 धावांची आवश्यकता असेल. जय दारवी मास्टर राया संघाला विनंती करतोय, चला खारेगाव मास्टर्स नाणेफेकीसाठी या, डोंगरीपाडा मास्टर्स नाणेफेकीसाठी यायचे प्लीज विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांना नाणेफेकीसाठी. आणि तिकडे विचार करून या की तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे. तुम्ही टीम मीटिंग करा 2 मिनिटाची आणि नाणेफेक जिंकल्यावर तुम्हाला काय स्वीकारायचंय ते पत्र इकडे आमच्यापर्यंत लगेच पोहोचवायचं. धन्यवाद. घेऊया छोटीशी विश्रांती, लगेच आलो. लोढाला
चला डोंगरीपाडा मास्टर्स कर्णधारने प्लीज या. प्रभाकर देवाची लगेच या. नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस झालाच पाहिजे, कारण लगेच आपण पहिला सामना संपला लगेच दुसऱ्या सामन्याची सुरुवात आम्ही करणार आहोत. तर प्लीज विनंती असेल, मी वारंवार विनंती करतोय की इनिंग ब्रेकमध्ये टॉस झाला पाहिजे. तर प्लीज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज नाणेफेकीसाठी या. प्लीज निर्णय नंतर कळवला तरी चालेल, तुर्तास आपण आता ही तुमच्यासाठी उपाययोजना करू शकतो, पण इनिंग ब्रेकमध्ये टॉस झालाच पाहिजे. प्लीज या. चल डोंगरीपाडा मास्टर या प्लीज. रवींद्रजी, प्रभाकरजी कोणी असेल तर या प्लीज. नाणेफेक करून घ्या, निर्णय नंतर कळवा चालेल. प्लीज या. आदरणीय सन्माननीय श्रीयुत रघुनाथ पाटील उर्फ पीटर यांना विनंती करतोय व्हीआयपी डायसवर यायचे. रघुनाथ पाटील उर्फ पीटर, माझा हात येथे, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय. प्लीज या. आयोजकांची विनंती आहे की तुम्ही व्हीआयपी डायसवर बसून सामन्याची मजा घ्यायची, सामन्याचा आनंद लुटायचा. कारण हे जवळपास चिंचोटी, कामण, पवमण, डोंगरीपाडा, भेंडीपाडा, मोरी, शिलोत्तर खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट या परिसरात खेळलं जाते. एकंदरीत या मैदानावरची ही 15वी स्पर्धा आहे, म्हणजे एक मोठा इतिहास आहे. एक मोठमोठ्या टुर्नामेंट या मैदानावर होतात. लाख मुलाच्या 2 स्पर्धा या मैदानावर या हंगामात झालेल्या आहेत. म्हणजेच काय सर्वात मोठी पसंती आहे. जरी हे हायवेपेक्षा लांब असलं तरी देखील एक चांगलं परिपूर्ण असं हे क्रिकेटचं मैदान आहे. चला डोंगरीपाडा मास्टर्स, वारंवार विनंती असेल, नाणेफेक करून घ्या. अजून तुमच्यासाठी काय उपाययोजना करू, तडजोड करू. नाणेफेक करून घ्या प्लीज, कारण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक झाले पाहिजे. कारण इन बिटवीन इनिंग कुठल्याच पद्धतीचा व्यत्यय येऊ नये असा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. तर प्लीज आपण या इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक करून घेणार आहोत. आदरणीय सन्माननीय श्रीयुत रजनीकांत म्हात्रे साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. जय खंडोबा पवण मास्टर संघातर्फे, आगरी कोळी समाज मंडळातर्फे आदरणीय सन्माननीय श्रीयुत रजनीकांत म्हात्रे साहेब हार्दिक स्वागत. व्हीआयपी डेस्कवर स्थानापन्न व्हायचंय. एका षटकाने मात्र मोरी संघाच्या धावपळीला आकार दिलाय आणि अजय पटेल यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं होतं की कशा पद्धतीने खेळायला हवं, कारण एक नेतृत्व हवं होतं. कारण मोरी संघ नव्याने दाखल झालेला असताना कशा पद्धतीने खेळ करावा आणि सर्वात बेस्ट स्ट्रॅटेजी मी म्हणेन मोरी संघाने हाताळलेली आहे. कारण 8व्या क्रमांकाचा फलंदाज ज्याचा वापर योग्य रीतीने करायला हवा होता तो योग्य रीतीने केलाय आणि त्या फलंदाजाने अक्षरशः धावांचा पाऊस पडलाय. त्याने अक्षर धावा कुठल्या त्या म्हणजेच 21 धावा शेवटच्या 8 चेंडूंवर आला आणि 8 चेंडूवर त्याने 21 धावा जन्मवल्या आणि खरंच मोरी संघाचा धावपल्ला खूप मोठ्या वेगाने पुढे सरकवला. हेमंत पटेल यांचं कौतुक करीन, त्यांनी देखील खूप चांगली स्ट्रॅटेजी वापरली, चांगला गेम प्ले दाखवला. स्वतःच्या माध्यमातून खेळ न साकारता मात्र त्यांनी सांघिक विचार करून एक चांगला गेम प्ले पाहायला मिळाला. आणि रणनीती असली पाहिजे, स्ट्रॅटेजी असली पाहिजे तुमचा खेळ करताना. जर स्ट्रॅटेजी व्यवस्थित असली, स्ट्रॅटेजी पॉझिटिव्ह असली, टेक्निक चांगली असली तर तुम्हाला विजयापासून कोणीच रोखू शकत नाहीये. खूप चांगला गेम. धावसंख्या 45 झाले आणि 46 धावांचं आव्हान असेल. जय धारावी मास्टर क्रिकेट संघ राई, गणेश वय वर्ष 58, वासू नॉन स्ट्राईक एंडला असेल, स्ट्राईक एंडला गोलंदाज असेल गोलंदाज विजय. चला दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. लेट्स स्टार्ट द इनिंग. वेळ झाली ती म्हणजे 11:53 तुमची 30 मिनिटं सुरू होत आहेत आतापासून. लेट्स प्ले. खूपच चांगल्या पद्धतीने जागा बनवणं, इंटू द गॅप खेळू खेळला जातो आणि यावेळेस मात्र वाऱ्याच्या भागाने पहिला चेंडू चौकार येतोय. अप्रतिम फटका गणेशचा, 1 चेंडू 4 धावा.
याला म्हणतात टेक्निक. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला रीड करणं शब्द गरजेचं असं. चेंडूला रीड केलं, चेंडू मात्र टप्पा पडून हलकासा आत येत होता म्हणून की काय जागा बनवून कव्हरच्या क्षेत्रात दोन क्षेत्ररक्षकच्या मधून चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पार. अप्रतिम चौकार खेचलाय. धावसंख्या झाली 4. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा विजय. राईट आर्म राऊंड. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न हा झेल होऊ शकेल. यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने जजमेंट घेतोय क्षेत्ररक्षक आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिला चेंडू चौका, दुसरा चेंडूवर विकेट. एक तेरी. फटके खूप चांगल्या पद्धतीने हाताळले होते. पहिला चेंडू अलॉंग द कार्पेट, त्यानंतर हवाई सफर. पण हवाई सफर घडवताना मात्र मिड विकेट क्षेत्रातला क्षेत्ररक्षक आडवा येतोय आणि झेलची रूपात बाद होतोय. ज्या प्रवीणने मात्र अक्षरशः स्फोटक खेळी केली गेली. आता मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी. यावेळेस मोठा फटका वासूच्या बॅट मधून चेंडू होते तो म्हणजे वाईड ऑफ लॉंग ऑनला एकदा पूर्ण केली जाईल. एका धाब्यावर समाधान व्यक्त करतील का? अप्रतिम फेक तितकी चांगलं गॅदर व्हायला हवं होतं. या छोट्या मोठ्या चुका तुम्हाला या डावाच्या उत्तरार्धात डोकेदुखी देऊ शकतील. चांगलं क्षेत्ररक्षण होतं पण मात्र फेकी जर एक टप्पा आली असती तर या कदाचित ही एकच जाऊ शकली अशी इतर क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून ही सूचना केली जाते. फेकी चुकीची नव्हती, फेकी अचूक होती पण गॅदर चांगलं व्हायला हवं होतं. धावसंख्या 2 ने पुढे सरकले. धावसंख्या झाली 3. चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 6 धावा. हो, यावेळेस मात्र एकदम नजदीकी मामला असू शकेल कारण लेग स्टिकच्या वरून चेंडू डिलिव्हर झाला होता. क्रॉस सीमर चेंडू असल्या कारणाने मात्र लेग स्टिकच्या हलकासा बाहेर चेंडू टप्पा पडून मात्र यष्टनच्या वरून डिलिव्हर केला गेला आणि यावेळेस मात्र चौथा चेंडू निर्धाव हाताळला. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले राई संघाची 6 धावा 1 गडी बाद. पुन्हा एकदा राईट आर्म अराउंड विकेट विजय. मोठा फटका येणार आहे पाहूया. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. डेफिनेटली जाईल. 1 बॉल सीमारेषेच्या पार. चौकार. आणि जवळपास मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने जर हलकासा प्रयत्न केला असता आणि लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षक जरा मागेच खेटून राहिला असता तर कदाचित हा चौकार वाचवला जाऊ शकला असता. धावसंख्या झाली 10. मोठा फटका येतोय. लॉंग मिड ऑफ क्षेत्ररक्षक येतोय हेमंतला. चेंडू गॅदर करता आला नाहीये. नक्कीच अनुभव येईल कारण मास्टर क्रिकेटचा अनुभव येणं खूप गरजेचं आहे आणि यावेळेस मात्र एक झेल सुटला गेलाय. धावसंख्या झाली ते म्हणजे 11. जिंकण्यासाठी गरज आहे 35 धावांची. चेंडू शिल्लक असतील 24. आता मात्र एंड चेंज होतोय. दोन्ही एंड खेळण्याची यावेळेस खूप चांगली उपाययोजना जय खंडोबा पोमॉन मास्टर संघाने केली आहे. जवळपास ही पहिली स्पर्धा असेल ज्या स्पर्धेच्या माध्यमातून ही उपाययोजना केली जाते. तर विनंती करतो डोंगरीपाडा मास्टर संघ, वारंवार मी सूचना करतोय. धावसंख्या एका षटक्या समाप्तीनंतर 11 धावा झालेल्या आहे. खूप चांगलं असं आल्हाददायक वातावरण. गेल्या वर्षीच्या तुलनेने उष्णतेचा प्रभाव काहीसा कमी जाणवतोय कारण गेल्या वर्षी याच महिन्यात स्पर्धा होती पण मात्र उष्णतेचा प्रभाव जास्त होता. जवळपास 35 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान होतं पण आताचा विचार केला जवळपास 27-28 डिग्री सेल्सिअस हे तापमान चाललेलं आहे या मैदानावर. म्हणजेच काहीतरी यावेळेस शीतल असं वातावरण आमच्या व्हीआयपी डॅशच्या आतमध्ये आहे. थंड वातावरण आहे आणि हवेचा प्रभाव देखील आपण बघू शकताय. मंद गतीने वाहतोय पण मात्र तितक्या हवेचा प्रभाव गरम नाहीये. थोडीशी थंड हवा देखील मधल्या काळामध्ये वाहते. धावसंख्या झाली 11 धावा. षटक संपलंय पहिलं. 11 धावा 1 गडी बाद. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला बॅट्समन असेल वासू. आता पॉवर प्लेचं बंधन हटलंय. 35 धावांची गरज आहे. 9च्या आस्किंग रेट झालंय. तर पाहायचंय या आस्किंगचा पाठलाग करताना कशा पद्धतीने खेळ करेल.
षडबलाईन चेंडू होता, यावेळेस मात्र व्यवस्थित कनेक्ट करू शकले नाहीये. एक धाव पूर्ण केली झाली. पाहूया यावेळेस धावचीची संधी असेल का. सर्व काही नशीब झुकलंय तेव्हा राई संघाच्या मध्ये, पण वासूची गचा धाव आणि त्याला मात्र तंबूच्या दिशेने परतावं लागेल. फक्त एक धाव कॅल्क्युलेट केली जाईल. 12 धावांवर दुसरा विकेटचं पतन. कमन डीजे. थँक्यू. फायनल कॉल असेल डोंगरीपाडा मास्टर संघाला नाणेफेकीसाठी या. तुम्हाला अजूनही तडजोड करतोय की तुम्ही नंतर निर्णय द्या, चालेल, फक्त नाणेफेक पूर्ण करून घ्या. तर नक्कीच तुमच्यासाठी वाहन देखील पाठवण्याची आयोजकांची तयारी आहे. तर प्लीज विनंती असेल नाणेफेकीसाठी या. पहिल्याच चेंडूवर धावची चिरपात वाचूला परतावा लागला. धाव पूर्ण होऊ शकली असती. धावसंख्या 12. यावेळेस मात्र पुलचा फटका चेंडू होते तो म्हणजे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षणाचा स्तर खूप चांगला आहे, पण कधी कधी नशिबाची साथ मिळणं देखील तितकंच गरजेचं आहे. धावसंख्या झाले 13. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. व्यवस्थित निवास हा फटका गॅपमध्ये पाठवू शकले नाहीये. वेळ होता, टप्पा देखील आखूड होता, पण मात्र व्यवस्थित वापर करू शकले नाही. धावसंख्या झालेत ते म्हणजेच 13 धावा, 13 रन फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. जय धारावी मास्टर क्रिकेट संघ राई. गोलंदाज पुन्हा एकदा महेश. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. यावेळेस पुन्हा एकदा चुकी. या चुका एक एक चेंडू नंतर चुका होत आहेत, तर या चुका होणं मात्र तुमच्याकडून अपेक्षा नसेल. रिच वाईट 2017 नंतर जो वाईट नाही आहे ना सर, ध्रुव रिच वाईट म्हणजे त्याच्या माध्यमातून हा वाईट दिला नाहीये, तर प्लीज स्वागत करा. अनुभवी पंच आहेत आणि अनुभवाच्या बळावर 22च्या माध्यमातून एका मात्र धाव वाढवली जाईल. धावसंख्या झाले 14, 14 रन्स. मोठा फटका येतोय, खूप मोठा आहे. पत्र उंची जास्त आहे, डिस्टन्स कमी आहे, पण सेकंड रेड मध्ये झेल घेतला जाईल आणि एक महत्वपूर्ण फलंदाज निवास जो थोडासा आउट ऑफ फॉर्म आहे तो मात्र बाद होतोय. विकेट नंबर 3 ऑन 14. झालेत 14. पहिल्या चेंडूवर एक धाव रनआउट, त्यानंतर एक धाव आली, त्यानंतर एक 22ची धाव आणि चौथ्या चेंडूवर विकेट. म्हणजेच काय आतापर्यंत 10 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 10 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 14 धावा. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती म्हणजे 32 धावांची. पाहूया यावेळेस सदानंद स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आहे महेश. 5वा चेंडू घेऊन सज्ज होते पंचांच्या उजवीकडून. छडाबलाईन चेंडू होता. चेंडूला मात्र ड्राईव्ह केलं जातोय. मिडोनच्या क्षेत्रात कुठला क्षेत्ररक्षक तैनात केला नाहीये. एकदा पूर्ण केले दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय की नाही पाहूया. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं फसलं होतं, पण मात्र एकाच धावेवर समाधान. एक धावांची वाढ. धावसंख्या 15. जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 19 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज आहे. आता कुठेतरी सामना समान अवस्थेत असल्यासारखा जाणवतोय. दोन्ही संघांच्या बाजूने सामना झुकलाय असं आपण पाहू शकतोय. आता मात्र जो प्रामाणिक प्रयत्न करेल जो संघ, तो संघ मात्र विजयाला गवसणी घालू शकेल. यावेळेस मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू वळला जातो म्हणजे फाईनल क्षेत्र इंटू द गॅप. पाहूया क्षेत्ररक्षक खूप चांगल्या पद्धतीने होत आहे. या 2 धावा होतील की 3 धावा होतील पाहायचं. यावेळेस मात्र फेकी येईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. चांगला बॅकअप आहे. यावेळेस बॉन्डिंग चांगली आहे मोरी संघाची. या 2 धावा कॅल्क्युलेट केल्या जातील. 2 धावांची वाढ. धावसंख्या झाली या 2 षटकांच्या समाप्तीनंतर ते म्हणजेच 3 बाद 17 धावा. जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 29 धावांची गरज. डोंगरीपाडा मास्टर संघ, माझा आवाज येतोय का? येतोय ना? तर मला आवाज देतो तर या, फक्त टॉस करून घ्या प्लीज. आयोजकांच्या माध्यमातून सूचना केली जाते, विनंती केली जाते. नवगर संघ दाखल झाले. नवगर संघाचं हार्दिक स्वागत आहे. नक्कीच जेवणाची वेळ झाली आहे, पण नाश्त्याचा आस्वाद घेण्यासाठी आपण व्हीआयपी डायच्या मागे जाऊ शकता.
नक्कीच थोड्याच वेळ जेवणाची व्यवस्था देखील आम्ही सुरू करू. 15 ते 20 मिनिटांमध्ये जेवणाची व्यवस्था सुरू होईल. खूप चांगलं वातावरण आहे. खरंच वातावरण चांगलं आहे म्हणूनच की काय समालोचन करणार तितकीच चांगली मजा येते. तुम्हाला खेळताना देखील तितकीच मजा येत असेल. डिहायड्रेशन होत नाहीये कारण आतापर्यंत कोणीच पाण्याची मागणी केली नाहीये. म्हणजेच या मैदानावर खेळताना या मास्टर क्रिकेटला खूप आनंद येते. आणि वॉटर बॉक्स तिकडेच आहे का मैदानामध्ये? यस, स्क्वेअर लेग पंचांच्या तिकडे वॉटर बॉक्स आहे. तर म्हणजेच काय एकंदरीत परिपूर्ण आंतरराष्ट्रीय मैदान म्हणू शकत नाही पण कमीत कमी राष्ट्रीय पातळीचं मैदान हे आपण म्हणू शकतोय. कारण चांगली उपाययोजना आहे. चांगली व्यवस्था आपण आउटफील्ड जे सर्वात महत्त्वाचं फॅक्टर असते मास्टर क्रिकेटसाठी ते आउटफील्ड खूप चांगलं आहे. जवळपास सपाटीकरण पूर्ण मैदानभर जवळपास सेम आहे. कुठेच खास कळगा नाही आहे. खेळपट्टी तितकीच चांगली कॉन्क्रीटची आहे. खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलंय जय खंडोबा पोमण मास्टर संघ आणि रखरखाव करणं ही सर्वात महत्त्वाची जबाबदारी असते आणि ते जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने पोमण बॉईज पोमण देखील पूर्ण करते आणि जय खंडोबा पोमण मास्टर्सचे मास्टर क्रिकेटपटू देखील पूर्ण करतायत. एक चांगलं सहकार्य या दोन्ही संघांचं या वेळेस पाहायला मिळते. 29 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असेल 18. नवीन गोलंदाज मार्कवर येतोय दीपक. 18 चेंडूत 29 धावांची गरज. षडवला चेंडू तो बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू होते तुम्ही शॉट्स पहिले शेतामध्ये. यावेळेस मात्र एकदा पूर्ण दुसऱ्या प्रयत्न धावचीची संधी आहे आणि अशा रीतीने बाद होईल. फलंदाज सदन ज्या फलंदाजावर जास्तीत जास्त विश्वास होता तो मात्र धावचीच्या रूपात बाद होतो. विकेट नंबर 4. थँक्यू. आदरणीय सन्मान्य श्रीयुत महेंद्र म्हात्रे साहेब जे पोलीस पाटील आहेत त्यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कॉल करणार. आदरणीय सन्मान्य श्रीयुत महेंद्रजी म्हात्रे साहेब पोलीस पाटील आहेत. तुम्ही तिकडेच थांबा सर. इकडेच घ्या सर. तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा 5 षटक सामना दोन्ही एंडे खेळावा लागेल. व्हीआयपी डाईस कडून तुम्हाला पहिलं षटक टाकायचं आहे. चला इकडे बघा. आपल्या युट्यूबचं देखील खूप चांगल्या पद्धतीने इकडे नियोजन केलं गेलं SJ ब्रदर्सच्या माध्यमातून. नाणेफेकीचा कॉल होतोय दुसऱ्या सामन्याचा आणि यावेळेस नाणेफेक जिंकले डोंगरीपाडा मास्टर संघाने. नाणेफेक जिंकून निर्णय काय असेल सर? फलंदाजीकडे निर्णय. चला दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुढील सामन्यासाठी. नाणेफेक झाले. नाणेफेक जिंकले डोंगरीपाडा संघाने. नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. धन्यवाद. पुन्हा एकदा चालू असेल सामन्याकडे तुम्हाला वळतोय. प्रथम फलंदाजी करता मोरी संघाने 45 धावा बनवल्या. त्या 46 धावांचं टार्गेट दिलं गेलं होतं आणि प्रतिउत्तर देताना आतापर्यंत 18 धावा जोडल्या आहेत राई मास्टर संघाने. नवीन फलंदाज जातोय तो म्हणजेच अरुण स्ट्राईक एंडला असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. काय फोर्सफुली शॉट कनेक्ट केलाय. चेंडू होतं मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. यावेळेस मात्र फेकी अचूक असेल तर धावचीची संधी होईल. फेकी चुकले. यावेळेस मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. धावचीच्या स्वरूपात बाद होतोय तो म्हणजेच फलंदाज धनेश्वर. विकेट नंबर 5 ऑन 19. थँक्यू. 5 विकेट्स डाऊन. 5 गड्यांचं पतन झालेलं आहे आतापर्यंत. 5 विकेट्स डाऊन ऑन 19 रन्स. स्टिल 27 रन्स रिक्वायर्ड टू विन. अजूनही 27 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 16 चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज जातोय जो नॉन स्ट्राईकला एंडला स्ट्राईक एंडला आपण पाहू शकतो तो म्हणजेच भीमराव आणि अरुण. भीमराव आणि अरुण ही जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. पाहूया. भीमराव देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. अरुण देखील तितकाच चांगला टिचून खेळणारा फलंदाज आहे आणि आता मात्र संघाला गरज असताना या दोन फलंदाजांच्या माध्यमातून कशी फलंदाजी होते ते पाहायचे. या दोन्ही संघांकडे समान अपेक्षा असणार आहे कारण दोन्ही संघ आता एकाच नावेमध्ये सवार आहेत. कुठला संघ चांगली कामगिरी करतोय ते पाहायचे. गोलंदाज असेल दीपक. आतापर्यंत रनआउटच्या माध्यमातून 2 गडी बाद झालेत या षटकामध्ये. 2 धावा खर्च केल्या दीपकने. तिसरा चेंडू घेऊन होते पंचांच्या उजवीकडून भीमरावसाठी
पिच होता. पुन्हा एकदा सरळ रेषेत खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवायला जाईल तोवर एक धाव पूर्ण केली जाते. फक्त एकाच धावेवर समाधान. आता कुठेतरी संयम पाहायला मिळतो या चेंडूवर, कारण यावेळेस देखील 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न जो होता अरुणचा भीमरावच्या माध्यमातून थांबवलं जातं आणि कुठेतरी जो समान कालांतराने विकेटचं पतन होतं ते कुठेतरी आता थांबवलं जातं. धावसंख्या एकने पुढे सरकेल. धावसंख्या झाली 20. गरज आहे 26 धावांची. चेंडू शिल्लक असतील 15 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर दीपक. पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून स्ट्राईकवर बॅट्समन असेल अरुण. आतापर्यंत धावत झाल्या आहेत 20. षडभर चेंडू चांगला पुलचा फटका. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळेस मात्र खूप चांगला झेल स्वीकारतोय. विकेटचा पतन होतोय 6व्या. अरुणला परतावा लागेल धावसंख्या 20 असताना. जसा मोरी संघाकडे प्रवीण होता तसाच राई संघाकडे भूषण आहे. जशी प्रवीणने 21 धावा मोक्याच्या क्षणाला पूर्ण केल्या होत्या आणि आता मात्र जवळपास या धावा चेस करण्यासाठी भूषणला एवढं 6 विकेटचं पतन झालेलं आहे आणि 8व्या क्रमांकावर आलाय तर म्हणजे फलंदाज भूषण. आणि दोन्ही संघांना माहिती आहे की चुकीच्या क्रमाला फलंदाज पाठवला तर आमचा संघ या सामन्यावर जाऊ शकेल, म्हणून काही योग्य त्या क्रमावर दोन्ही फलंदाज आलेत. 8व्या क्रमांकावर प्रवीणाला होता आणि 8व्या क्रमांकावर भूषण होते. गरज आहे ते म्हणजे आता 26 धावांची. चेंडू शिल्लक असणार आहेत ते म्हणजे 14 चेंडू 26 धावांची गरज आहे. आणि नक्कीच सर्व जे संघ आहेत जे युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा निहाळत आहेत त्यांच्यासाठी सूचना असेल, या स्पर्धेच्या माध्यमातून कुठलाच खेळाडू जर चुकीच्या वयातला खेळताना आढळला तर त्या खेळाडूला 2 वर्षाची बंदी अग्रकुळी समाज मंडळाच्या माध्यमातून केली जाईल. या सूचनेकडे लक्ष द्यायचंय. स्ट्राईकला असेल भीमराव. मोठा फटका येतो पुन्हा एकदा. यावेळेस इंटू द गॅप आहे. चेंडू निघून जाईल. 1 बॉल सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. दोन्ही संघांचे विकेट सेम आहेत. 6-6. जर सामना समान यस 7 विकेटचं पतन झालंय मोरी संघाचं आणि 6 विकेटचं पतन आहे ते म्हणजे राई संघाचं. ऍडव्हान्टेज राई संघाला. यावेळेस डिफेन्स करण्याचा प्रयत्न. चेंडूला फक्त पुश केले कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एकदा पूर्ण केले जाईल आणि वाराच्या वेगाने 2 धावा पूर्ण केल्या जातील. आणि यावेळेस खूप चांगला प्रसंगाबद्दल मी म्हणेन भीमरावचा, कारण क्षेत्ररक्षक खूप लांब होता डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि म्हणूनच काही या 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 षटकामध्ये 20 धावांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. 12 बॉल्स 20 रन्स रिक्वायर्ड टू विन. विकेट ॲडव्हान्टेज आहे ते म्हणजेच राई संघाला. म्हणजेच काय आता कुठलाच विकेट न गमवता तुम्ही 19 धावा जरी केल्या तरी सुद्धा राई संघ जिंकू शकेल. 12 चेंडूत 20 धावांची गरज असताना पाहायचं झालं तर थोडीशी हवेचा प्रभाव कुठेतरी कमी पडतोय. हवा आपण पाहू शकतो तितकीशी नाहीये जितकी दुपारच्या सतत वाहते या मैदानावर. तर पाहायचं झालं तर आता ॲडव्हान्टेज कुठल्या संघाला असेल हे तुर्तास सांगणं चुकीचं ठरेल, कारण एक महत्वपूर्ण फलंदाज ज्याने 4 चेंडूमध्ये 14 धावांचा पाठलाग करताना परिपूर्ण पाठलाग केला गेला होता. एका चेंडूत 1 धावांची गरज असताना पराभवाला गवसणी घातली होती ती म्हणजे राई संघाने. तोच महत्वपूर्ण फलंदाज आता फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. 12 चेंडूमध्ये 20 धावांची गरज असताना आता एक महत्वपूर्ण गोलंदाज कोण असेल जो या 4थ्या षटकाची जबाबदारी स्वीकारेल, कारण हेमंत आहे आणि हे जर षटक व्यवस्थित पडलं गेलं तर मात्र नक्कीच दोन्ही संघांना समान संधी असेल. या सामन्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आल्या तर शेवटच्या षटकावर प्रेशर कमी होईल राई संघाचा. आणि जर या षटकामध्ये विकेटचं पतन झालं तसेच निर्धाव चेंडू हाताळले गेले तर मात्र मोरी संघ या पहिल्या सामन्यामध्ये या हंगामाच्या त्यांच्या पहिल्या सामन्यामध्ये विजयाला गवसणी घालू शकेल. पाहूया. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. जो संघ चांगला खेळ करेल, जो संघ स्वतःच्या खेळाडूंवर विश्वास ठेवेल, जो संघ आपल्या 11 खेळाडूंवर विश्वास ठेवेल तो संघ नक्कीच या प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये जिंकेल.
12 चेंडूत 20 धावांची गरज. चला वेळ झाले या आतापर्यंत वेळ झाली ती म्हणजे 17 मिनिटं पूर्ण झालेले आहेत. हेमंत राईट आर्म अराउंड द विकेट. स्ट्राईकवर बॅट्समन असेल भूषण. फुलरचा चेंडू होता कव्हरच्या क्षेत्रात. आता चेंडूला फक्त जनरल पुश केलं जातं. एकदा पूर्ण केलं जाईल दुसऱ्या धावाचा प्रयत्न नक्कीच होईल कारण डीप मध्ये क्षेत्ररक्षक खूप दुरून येतोय आणि चेंडू अडवतोय फेक करतोय. तत्पूर्वी तितकासा वेळ होता तितकासा अवकाश होता या दोन धावा पूर्ण करण्यासाठी. धावसंख्या दोन्ही पुढे सरकले. धावसंख्या झाली ती म्हणजेच 28 धावा 28. अजूनही 18 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असेल 11. 11 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. ऑन साईडला क्षेत्ररक्षकांचा विचार केला तर 5 क्षेत्ररक्षक ऑन साईडला तैनात केले गेले. 4 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट पॉईंट असे 2 क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. व्यूहरचना चांगली. पाहूया पुढील चेंडूवर काय पाहायला मिळेल. मोठा फटका पुन्हा एकदा 20 मध्ये केला इंटू द गॅप. चेंडू निघून जाते. पाहूया सीमारेषेच्या पार जाईल का. जाईल 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 डेफिनेटली जाईल. एक अप्रतिम चौकार घेऊन येईल. थँक्यू. 4 धावांची वाढ. धावसंख्या झाली 32. गरज आहे 14ची. चेंडू शिल्लक असतील 10. 10 चेंडू 14 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा दुसऱ्या चेंडूवर चौकार. आता कुठेतरी विकेटचा शोध घ्यावा लागेल. कुठेतरी यावेळेस निर्धार चेंडू हाताळावे लागतील. या पहिल्या सामन्यामध्ये जर हेमंत पटेल यांचा विचार केला अप्रतिम दर्जाचे गोलंदाज आहेत आणि ती गोलंदाजी आता या मोक्याच्या क्षणाला दाखवावी लागेल. आपल्या संघाला विजय मिळवण्यासाठी दाखवावी लागेल. 14 धावांची गरज आहे. भूषण जो एक आत्मविश्वासाने ठसलेला फलंदाज जाणवतोय. चांगली बॉडी लँग्वेज आहे. चांगला स्टान्स आहे भूषणचा. यावेळेस मात्र पाहायचं झालं तर पंचांच्या माध्यमातून कुठलीच भूमिका घेतली जाते. यस वाईटची भूमिका घेतली जाते. पंचांनी निरीक्षण केलंय. निरीक्षण करून निर्णय देणं हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि कॉस्ट स्ट्रीमर असल्या कारणाने यावेळेस वाईडच्या म्हणजेच काय उजव्या यष्टीच्या नियंत्रण रेषेच्या बाहेर चेंडू डिलिव्हर झाला होता. ते व्यवस्थित निहाळलंय आणि कुठल्याच संघाची बाजू न घेता जो योग्य निर्णय आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. धावसंख्या झाले ती म्हणजेच 33 धावा 33. पुन्हा एकदा खोलवर पद्धत चेंडू होता. फॉलो थ्रो मध्ये हेमंत पटेल स्वतः चेंडू अडवायला जातील. तत्पूर्वी फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या एकने पुढे सरकेल. धावसंख्या 34 झाले. 12 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 9 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. आता कुठेतरी स्ट्राईक रोटेट झालेली आहे. स्ट्राईक रोटेट होऊन मात्र भीमराव स्ट्राईकवर आलाय. पाहायचं झालं तर भीमरावच्या माध्यमातून कशी फलंदाजी होईल ते पाहणं गरजेचं आहे कारण भूषणने या षटकामध्ये आपले इरादे स्पष्ट केले आहेत. कारण जवळपास प्रत्येक चेंडूवर त्याने प्रहार केले आहेत आणि प्रहार करताना मात्र जितक्या जास्तीत जास्त धावा जोडता येईल तितक्या धावा जोडल्या आहेत. आतापर्यंत गरज आहे ती म्हणजे 9 चेंडूंमध्ये 12 धावांची. गोलंदाजी मार्कवर हेमंत. स्ट्राईकवर भीमराव. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला गेला. पंचाच्या माध्यमातून योग्य तो निर्णय येतोय की चेंडू हा निर्धाव आहे. 8 चेंडू 12 धावांची गरज आहे. प्लीज अपील करू नका. पंच जो योग्य तो निर्णय असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवतील. लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून देखील आपण सेकंड ओपिनियन घेतोय. 2 पंचांची खूप चांगली यावेळेस कॉम्बो आपल्याला पाहायला मिळते. निर्णय देताना मात्र कुठलीच चूक होऊ नये म्हणून सेकंड कन्सिडरेशन देखील घेतलं जाते. 8 चेंडू 12 धावांची गरज. मोठा फटका येतो. चेंडू निघून जातो तो म्हणजेच वाईड ऑफ लॉंग ऑफला एकदा पूर्ण केलं झालं. यावेळेस मात्र फेकी येणं अपेक्षित असेल. व्यवस्थित फेकी येते पण या 2 धावा काही रोखू शकत नाही. गरज आहे अजूनही 10 धावांची. चेंडू शिल्लक असतील 7. लास्ट बॉल एक चेंडू शिल्लक अजून. 7 चेंडू 10 धावांची गरज आहे. 7 चेंडू 10 धावांची गरज आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक खूप डीप मध्ये आहे. त्यानंतर विचार केला तर डीप एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक सीमारेषेला खेटून आहे. स्वीपर कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. त्यानंतर शॉर्ट पॉईंट शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. ऑन साईडचा विचार केला तर फाईन लेग डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मिड विकेट काऊ कॉर्नर असं क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. ऑन साईडला 7 चेंडू 10 धावांची गरज आहे. मोठा फटका येतोय. खूप जास्त वेळ हवेत आहे. दीपक मात्र जजमेंट घेतोय. त्याचा जजमेंट फक्त चेंडू सीमारेषा पार जातोय. षटकार येतोय भीमरावच्या बॅटमधून. एक खणखणीत षटकार 6 धावा.
थँक्यू. 6 चेंडू 4 धावांची गरज आहे. एकंदरीत या षटकामध्ये 16 धावा अक्षरशः कुठून काढलेल्या आहेत. हेमंत पटेल थोडेसे महागडे पडलेत. अपेक्षा होती एक चांगल्या षटकाची, पण समोरील फलंदाज देखील तितकीच स्फोटक फलंदाजी करत होते. यावेळेस शेवटच्या निर्णय एक षटकार आलाय आणि हा सामना जवळपास राई संघाच्या खिशात जाऊन पोहोचलाय की काय ते पाहायचंय. राई नागले आणि मोरी या दोघांनी मला देवेंद्र भोसकर यांच्याकडे खेळाडूंची यादी द्यायची आहे आणि खेळाडूंचे व्यवस्थित यावेळेस वयाचे दाखले पोचवायचे आणि बाजूचं गाव असल्या कारणाने देवेंद्र भोसकर यांना जास्तीत जास्त माहिती तुमच्या संघाची असू शकेल, तर त्यांच्या माध्यमातून ती लिस्ट आम्ही व्हेरीफाय करणार आहोत. तर मी विनंती करतोय मोरी संघाला आणि नागले संघाला तुम्ही देवेंद्र भोसकर यांच्याकडे तुमची लिस्ट सुपूर्द करायची आणि त्यांच्या माध्यमातून निरीक्षण केलं जाईल, परीक्षण केलं जाईल आणि आमच्या या मंडळामध्ये तुमची लिस्ट मात्र आम्ही योग्य रीतीने घेतली जाईल. नवीन गोलंदाज मार्कवर आहे बाळकृष्ण. 6 चेंडू 4 धावांची गरज. स्ट्राईक लाईन बास्टमॅनला भूषण. 6-4 विकेट ऍडव्हान्टेज राई संघाला. 6 चेंडू 4 धावांची गरज आहे. आता मात्र एक शॉट मिडविकेट क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. प्रेशर बनवण्यासाठी, दबाव बनवण्यासाठी सामना अजूनही बॅलन्स आहे. विचार केला तर फक्त विकेट शोध घेणं गरजेचं आहे. विकेटचा शोध घेतला व्यवस्थित तर विकेट फॅक्टरवर देखील मोरी संघ जिंकू शकेल. आपण खूप वेळा पाहिलेलं आहे की 4 धावा देखील डिफेंड झालेत. यावेळेस डिफेन्स करण्याचा प्रयत्न झाला होता. ऑकवर्ड फटका म्हणू शकतोय मी. कुठलाच प्रयत्न नसताना मला शेवटच्या चेंडूची आठवण झाली कामणच्या स्पर्धेतली. तर म्हणजे याच्या शरीराचा वेध घेणारा चेंडू होता आणि जवळपास रनआउटच्या स्वरूपात अनंत बाद झाला होता. आता पाहायचं झालं तर हा देखील एक निरर्थक प्रयत्न होता भूषणचा. 5 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. याला दबाव म्हणतात. जर 6 चेंडूमध्ये 16 किंवा 20 धावा असल्या असत्या तर मात्र तितका दबाव नसतो जितका 7 चेंडू 6 धावा, 6 चेंडू 5 धावा, 7 चेंडू 4 धावा ह्याही जेव्हा परिस्थिती येते तेव्हा मात्र जास्त दबाव असतो फलंदाजांवर. 5 चेंडू 4 धावांची गरज आहे. 2 क्षेत्ररक्षक मात्र अक्षरशः जवळ आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अपील केली जाते आणि अशा रीतीने मात्र 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव हाताळले जाते. तो षटकार जर आला नसता शेवटच्या चेंडूवर तर कदाचित हा सामना मात्र खूप चांगल्या पद्धतीने रंगला गेला असता. आपण अजूनही वेळ गेले नाहीये. प्रेक्षकांचं मनोरंजन करणं आणि प्रेक्षकांचं मनोरंजन होणं हे गरजेचं आहे. तर प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे तुमच्या हातात आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन होणं हे मात्र खरंच फलंदाजी करणाऱ्या संघाच्या हातात आहे. कारण आता मात्र फलंदाजी करणारा संघ प्रेशरमध्ये आहे. 4 चेंडू 4 धावांची गरज असताना आता मात्र जसा जसा चेंडू पुढे सरकतोय एक एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आत घेतला जातोय. प्रेशर बिल्टअप होतोय यावेळी दोन्ही संघांवर. पण मात्र खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी बाळकृष्ण हाताळतोय. कदाचित बाळकृष्ण यांना लवकर बोलवणं गरजेचं होतं कुठेतरी असं जाणवतंय, कारण बाळकृष्णाच्याकडे खूप चांगला टर्न आहे आणि या टर्नच्या आधारावर खरीच राई संघाला रोखता येऊ शकलं असतं. 4 चेंडू 4 धावांची गरज. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर बाळकृष्ण. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू खूप काळ हवे. महेश पाटील झेल खाली येत आहेत आणि यावेळेस मात्र विकेटचं पतन आहे का? चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे का? आमच्यापर्यंत निर्देश पोहोचवायचे. लगानची आठवण आली. चेंडू सीमारेषा पार. षटकार आणि सामना जिंकतोय तर म्हणजे जय धारावी मास्टर क्रिकेट संघ राई. पुढील फेरीसाठी हार्दिक शुभेच्छा. बेटर लक नेक्स्ट टाइम. पाटील मास्टर्स मोरी. मोरी संघ जरी तुम्ही शेजारील गाव असाल तरी देखील जेवणाची व्यवस्था केली आहे. जेवणाचा आस्वाद घेण्याच्या जाऊ नका. आणि दोन्ही संघांनी आपलं स्पर्धा शुल्क जमा करायचं आयोजकांकडे. जो स्पर्धेचा नियम आहे प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला स्पर्धा शुल्क जमा करावं लागते. ते स्पर्धा शुल्क जमा